107 पानावर आहे. 107 पानावर. बरीचशी मंडळी मला म्हणतात की असे अनेक कवी लेखक आहेत की जे फक्त आणि फक्त स्वतःच्याच पुस्तकाविषयी समाज माध्यमात बोलत असतात, स्वतःच्याच पुस्तकाची तळी भरत असतात, परंतु इतरांच्या साहित्यावर बोलायला ते थोडीशी कंजूशी करतात. पण माझं थोडंसं वेगळं आहे. मी आतापर्यंत 215 साहित्यिकांच्या, कवी लेखक त्यात सगळेच आले, 215 लोकांच्या पुस्तकांवर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या माध्यमांवरती पोस्ट केलेले आहेत. त्यातून अनेकांना फायदा सुद्धा झालेला आहे. अनेक कवी लेखक असे काही माहितीच नव्हते, ते सुद्धा नव्यानं रसिकांना माहिती झालेले आहेत. आणि तितक्याच लेखकांच्या पुस्तकांवरती मला जमेल तशी समीक्षा सुद्धा लिहिलेली आहे आणि ती योग्य ठिकाणी प्रकाशित सुद्धा झालेली आहे. तर आता आजच्या पुस्तकाचा विषय जो आहे तो फार हळवा करून सोडणार आहे. प्रादेशिक भाषेचं आणि गाव जीवनाचं अतिशय तगडं वर्णन मला ह्या कथासंग्रहात वाचायला मिळालेलं आहे. आणि ह्या कथासंग्रहाचं नाव आहे 120 हरिपत्ती लवंग आणि मी. होय, बरोबर ऐकले तुम्ही. 120 हरिपत्ती लवंग आणि मी. संगीता अरबुने. संगीता अरबुने यांचा हा कथासंग्रह आहे. संगीता अरबुने ह्या मुळात कवयित्री आहेत, उत्तम कथा लिहिणारे आहेत, संवेदनशील मनाच्या व्यक्ती आहेत. ह्या 107 पानावर आल्यावर एक परिच्छेद मला वाचून दाखवावंसं वाटतं. तशीही परड्यात फारशी बापळ माणसं नसायची आणि असली तरी तिला त्याच्याशी फारसं देणं घेणं नसायचं. ब्लाऊज तेवढा काढायचा, परकर सैल करायचा आणि दोन्ही खांद्यावर पदर घेऊन तिची आंघोळ चालायची. आजी तिथे असली तर कधी ती आजीकडून पाठ घासून घ्यायची. तशी बंद बाथरूम तिथे होती कुणाकडे? सगळ्याच बायका मोरीत अशाच आंघोळ करायच्या. आंघोळ पण कसली तर 2 तांबे या खांद्यावर आणि 2 तांबे त्या खांद्यावर. साबण असला काय आणि नसला काय. पाणी गरम गरम असलं म्हणजे झालं. आठवड्यातून 1-2 दिवस मात्र त्या बायकांचा दगडाने हात पाय घासायचा सार्वजनिक कार्यक्रम व्हायचा. आम्ही त्यात असायचो. काळ्या काळ्या मळाच्या बारीक बारीक लेंड्या निघायच्या. आम्ही तर रोज साबण लावून आंघोळ करायचो तरी त्या निघायच्या. त्या पाहून मला वाटायचं पार्वतीने आपल्या मळाचा एवढा मोठा गणपती बनवला म्हणजे तिने किती वर्ष हातपाय घासले नसतील की आपला मळ ती रोज डब्यात साठवून ठेवत होती काय की. वाड्यात एक म्हातारी काकी होती. तिच्या ओसरीवर तिला कुणी पोर आलेली चालायची नाहीत. चुकून आलीच तर मुडदा बशिवला तुमचा म्हणून तनतनत पोरांना हाकलून द्यायचे. तेव्हा मला प्रश्न पडायचा, तिला मुलबाळ नव्हतं म्हणून ती मुलांचा रागराग करते की ती मुलांचा असा रागराग करते म्हणून तिला देवानं मुलंच दिलं नाही काय की. असे अनेक प्रश्न त्या लेखिकेला पडलेले आहेत. ग्रामजीवन जसंच्या तसं उभं करायचं काम यातल्या अनेक कथांनी केलेलं आहे. त्यामुळे मला हा कथासंग्रह फार भावला आणि माझ्या काळजाचा हळवा कप्पा म्हणजे आई या कथासंग्रहात ती पहिलीच गोष्ट आहे. आई तू का ग गेलीस. ही कथा मनाला हुरहुर लावून गेली आणि त्यानंतर मी 3-4 दिवस हे पुस्तक वाचलं सुद्धा नाही. हिरवं बोडकं गोंधन आणि काळं ठसठशीत मंगळसूत्र, कोंबड्याची गोष्ट, घर असतंच की सोबत, ह्या आणि इतर अनेक कथा ह्या कथासंग्रहात आहेत. ह्या कथासंग्रहाची वैशिष्ट्य आणि बलस्थान ही आहेत. अत्यंत ओघवती भाषा आहेत. ग्रामजीवन जसंच्या तसं उभं करत असताना ही लेखिका स्वतः त्यात जगली आहे असं प्रामाणिकपणे यात वाटत राहतं. आणि कुठलाही प्रसंग उभा करत असताना त्यामध्ये कुठलीही कृत्रिमता येणार नाही याची पुरेपूर काळजी ह्या लेखिकेनं घेतलेली आहे. आणि स्वतः स्त्री असल्यामुळं ह्या लेखनाला एक स्त्री सुलभता आलेली आहे. त्यात कुठेही असं आतताईपणा दिसत नाही किंवा विनाकारण स्त्री सुलभ भावनांचं भांडवल करून किंवा स्त्री स्वातंत्र्य वादींचा आक्रोश ह्या लेखनात मुद्दामून घुसडला आहे असंही मला जाणवलं नाही. ह्या कादंबरीच्या ह्या कथेच्या निरीक्षणाअंती मला एवढंच म्हणावंसं वाटतंय
एका धाग्यातून दुसरा धागा, दुसऱ्या धाग्यातून तिसरा धागा आणि वारुळातून जशा मुंग्या निघाव्या तशा अनेक आठवणी मला ह्या कथेच्या निमित्तानं वाचायला मिळाल्या. त्यामुळं संगीता अरगुने यांचा हा कथासंग्रह आपण आवर्जून वाचला पाहिजे, कारण यात एक प्रत्येक कथेला प्रवाही पण आहे, प्रत्येक कथेचं एक वैशिष्ट्य आहे आणि ग्रामजीवनाचा हा एक महत्वाचा दस्तावेज आहे असं मला वाटतं. आणि ज्या प्रदेशात ह्या लेखिका राहिलेल्या आहेत तिथलं तिथलं ग्राम वास्तव, तिथलं तिथलं लोक वास्तव, समाज वास्तव समर्थपणे टिपून त्याचा एक उत्तम गोप ह्या आगळ्या वेगळ्या शीर्षकाच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतो. 120 हरिपत्ती लवंग आणि मी असं या पुस्तकाचं आगळं वेगळं नाव आहे. अत्यंत साधेपणानं सोप्या शब्दात लिहिलेला हा कथासंग्रह आहे. कुमार वयापासून तर अगदी प्रौढ होईपर्यंत आणि तिथून पुढच्याही अनेक अनुभवांचा गोप यात गुंफलेला आहे. त्यामुळं हा कथासंग्रह आपण आवर्जून वाचा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे पुस्तक शब्दालय प्रकाशननं प्रकाशित केलेलं आहे आणि हा विलक्षण वेगळा लेखन आविष्कार आणि यातल्या कथेतल्या अनेक गोष्टींची पैंजणं तुमच्या मनात कायम वाजत राहतील इतक्या सशक्त कथा यामध्ये आहेत. आवर्जून वाचा. 120 हरिपत्ती लवंग आणि मी.